हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशे। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात गुरुपाम। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्या उपासनेतील चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 17 नंबरच्या श्लोकाला सुरुवात केलेली आहे आणि त्या श्लोकावरच्या काही ओव्यांचाही विचार केलेला होता। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेषते प्रियो हि ज्ञानिनोऽध्यर्थम अहम सच मम प्रिया। ही 4 भक्तामध्ये जे तेषां ज्ञानी ते नित्ययुक्त जे ज्ञानी आहेत, एक भक्तिर्विशेषते त्या एकमात्र भगवंताची भक्ती करणारे जे ज्ञानी भक्त आहेत त्या ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत। जे भगवंत जेव्हा आपल्याला आपलं मानतो एखाद्या भक्ताला तेव्हाच त्याचा खरा उद्धार होत असतो। सर्वजण भगवंताला माझं म्हणणारे खूप भक्त आहेत, माझा आहे भगवंत, भगवंत माझा आहे। आर्त अर्थार्थी जिज्ञासू हे तिन्ही भक्त माझा भगवंत आहे, माझा भगवंत आहे असं म्हणत असतात, पण ज्ञानी भक्ताला मात्र देव म्हणतो हा माझा भक्त आहे। ह्यातला फरक फार मोठा फरक आहे आणि जो फरक जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्याला ज्ञानी भक्ताची जी भूमिका आहे ती लक्षात यायला लागेल। कारण अर्थ अर्थार्थ आणि जिज्ञासू हे तिन्ही भक्त जे आहेत ते तिन्ही भक्त भगवंताला माझा म्हणतात। म्हणजे 2 उदाहरण दिलेली आहेत शास्त्रानं की मांजराच्या पिलाचं मांजरीन जशी संरक्षण करते ते आणि माकडांच्या पिलाचं माकडीन जशी संरक्षण करते ते। दोन्हीतला फरक हा आहे, माकडाची पिल्लं जी असतात ती आपल्या आईला पकडून धरून बसलेली असतात की त्यांनी जर हात सोडला तर ती पडू शकतात आणि माकडीन जी असते ती त्या त्या माकडीला ती पिलं बिलगलेली असतात। त्याच्या उलटं असतं मांजरिणीचं। मांजरीन जी असते ती पिलं तिला पकडत नाही, तर मांजरीन पिलांना तोंडात घेऊन आपला दात लागू नये इतक्या हळुवारपणाने ती त्यांना सुरक्षा पुरवत असते। दोन्हीतला फरक आहे, आईनं मुलांना पकडलेलं आहे हे मांजरींच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि माकडांच्या उदाहरणामध्ये मुलांनी आईला पकडलेलं आहे असं उलटं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं। आर्त आणि अर्थार्थी आणि जिज्ञासू भक्त हे भगवंताला पकडायला जातात आणि पकडण्याच्या प्रयत्नात असतात, परंतु मांजरिणीसारखं ज्ञानी भक्ताला भगवंत हाताशी धरतो। म्हणून इथं म्हणलेलं आहे की ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला ते अत्यंत प्रिय आहे, ते मला अत्यंत प्रिय आहेत। प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम अहम सच मम प्रिया। हे जो शब्द वापरलेला आहे मग चौथीयाच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एक पाही ज्ञानी आजो। सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर चौथ्याच्या ठिकाणी काही करणं शिल्लक राहत नाही, कारण जे तया ज्ञानाची प्रकाशे फिटले भेदाभेदाचे कडवशे मग मीची झाला समरसे आणि भक्त ही देवीची। जेव्हा ज्ञानाचा असा उदय होतो तेव्हा लख प्रकाश पडतो आणि अशा लख प्रकाश म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि मीच झाला समरसे
म्हणजे भगवंताशी तो एकरूप होऊन सुद्धा भक्त नावाची उपाधी जपतच असतो. वास्तविक त्याला उपाधी म्हणणं जरा चुकीचंच आहे, पण तरीसुद्धा भक्त म्हणून मिरवायला सुद्धा त्याला बरं वाटत असतं. आणि भक्त ही देवीची, जसे ज्ञानी असतात तसे ते भक्तही असतात. म्हणजे एखादा त्याला बोधापर्यंत पोचलेला असतो, आत्मबोध झालेला असतो, पण आत्मबोध झाला असेल तरी पूर्वसंस्काराप्रमाणे देहा इंद्रियांना लागलेली जी सवय असते त्या सवयीप्रमाणे ते तसंच करत राहतात, ते बदलत नाहीत. ते प्रारब्धाचे कर्म असतात, ते प्रारब्ध शेष राहिलेलं असतं ना. मग राहिलेलं प्रारब्ध जे आहे ते भोगण्यासाठी त्यांच्या ज्या प्रारब्धानुसार असणाऱ्या सगळ्या क्रिया ते करत राहतात. त्यामुळं भक्तीच्या खुणा त्याच्याकडे दिसतात, म्हणून तो भक्तही तोच आहे आणि ज्ञानीही तोच आहे. त्याला ज्ञानी का म्हटलं बघा, तर तो त्याच्याशी भगवंताशी एकरूप झाला, तो ज्ञानी झाला म्हटलेला आहे. म्हणून मग मीची झाला समरसे. आणि तो भक्तही आहे त्या म्हणताना, आणि भक्तही देवीची. भक्त का होतो, तर तो भक्त शब्द जेवढा होतो ना, समर्थाने व्याख्या केलेली आहे, जो विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे ती ज्ञानी भक्ताची व्याख्या आहे बरं काय. विभक्त नसलेला म्हणजे भगवंताशी एकरूप झालेला जो असतो तोच खरा भक्त आहे, त्यालाच ज्ञानी म्हटलेला आहे. आणि भक्त हा जी थोडीशी उपाधी जी घेऊन बसतो ती, की त्याचं प्रारब्ध किंवा देह इंद्रिय कर्मांची पूर्वकर्मानुसारचे असणारे संस्कार, ते संस्कार घेऊन तो पुढं काम करत असतो. टाळ घेऊन नाचेल, ज्ञानेश्वरी अभ्यास करेल, आणखीन वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास करेल. अभ्यास करायची काही त्याला गरज आहे का? नाही, परंतु तो करतो. म्हणून म्हटलेलं आहे तिथं तो समरस झाला, कारण भेद आणि अभेदाचे कडवशच सगळे निघून गेले ना. आणि ज्यावेळी असे टिपके निघून जातात तेव्हा नेणीव जाणीव संपून जाते, आणि जाणीव नेणीव रहित असलेलं जे स्थान अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तो स्थित होत असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे एकरूपता होऊन सुद्धा तो भक्त म्हणून राहतो. कारण आपण एक फार सुंदर उभी 12व्या घेतली होती. ऐसा बोधची केवळ होऊन असे निष्कळो, याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी सुद्धा तो भजन करायला चुकत नाही. तरी म्हणतो रामरक्षा, तरीही म्हणतो विष्णू सहस्त्रनाम, तरीही कीर्तन प्रवचन करतो, आणि तरीसुद्धा टाळ घेऊन कुठल्या तरी कीर्तनात नाचत असतो, नाम घेत असतो, ध्यानामध्ये आनंद लुटत असतो, दान करत असतो, तप करत असतो. कारण त्याच्या मागच्या ज्या आहेत त्या सवयी त्या तशाच तो कंटिन्यू होत असतात. या सगळ्या गोष्टीचा विचार जर लक्षात घेतला तर भक्त आणि ज्ञानी यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून भेद अभेदाचे कवडसे, हे कवडसे किंवा कडवशे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. हे छोटे छोटे टिपके निघून जातात. पुढच्या 2-3 ओळीमध्ये माऊलीने सुंदर दृष्टांत सांगितलेले आहेत. आता दृष्टांताच्या ओव्या आहेत बघा. परी अनिकाची ही दिटी नाविक, जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. वर्णन कसं स्फटिकाचं उदाहरण दिले. पाण्यामध्ये असणारा स्फटिक असतो, तो काही काळ का असताना पाण्याप्रमाणे भासतो. जैसा स्फटिकची भासे उदक, पाण्यासारखाच दिसत असतो, पाण्यासारखी लक्षणं त्याची असतात. त्याप्रमाणे तो भक्तीची क्रिया करतो आणि तशा पद्धतीने तो भक्ती. वास्तविक स्फटिक आणि पाणी वेगळे आहेत, पण दिसायला मात्र एक दिसतात. तसा तो समरस झालेला असतो. तेव्हा ज्ञानी नव्हे तर भक्त आहे असे वाटते. कधी कधी वाटतं तो वेगळाच आहे त्याच्यापेक्षा, तो ज्ञानी नाही. कारण दिसायला दिसतो पण असायला नाही. पाणी स्फटिकासारखं दिसतं, पण खरं बघायला गेलं तर पाणी आणि स्फटिक काय वेगळे आहेत. स्फटिकाचं आणि पाण्याचं हे साधर्म्य सांगितलेलं आहे, पण साधर्म्य असलं तर त्यांच्यामध्ये थोडा का असताना भेद शिल्लक राहिलेला आहे. पण ते म्हणतात तसं नाही, तर तसं ज्ञानी नव्हे तर तो भक्त आहे असे वाटते, आणि त्याच्याविषयी सांगताना मला कौतुक वाटतं असा विचार माऊली त्यामध्ये सांगतात. म्हणजे क्षणभर स्फटिकसुद्धा पाण्यासारखा दिसतो, पाण्याचं आणि स्फटिकाचं जे गुणधर्म आहेत ती एकच भासत असतात. तसा तो ज्ञानी जो आहे तो इतरांपेक्षा वेगळा असून सुद्धा वेगळा आहे असं कौतुकानं सुद्धा, म्हणजे जर मजेत सांगायचं झालं तर वेगळं म्हणून सांगता येत नाही, इतका स्फटिकासारखा तो एकरूप झालेला असतो. स्फटिक जसा पाण्याशी एकरूप होतो, दोन्ही एकच आहेत असं वाटायला लागतं, तसा तो एकरूप झालेला असतो. म्हणून तो ज्ञानी नसून काय भक्त, काही काळ तो भक्त आहे असंही वाटतो.
थोडासा विचार जर केला तर त्यामुळे दृष्टांत जो दिलेला आहे ना, पहिला दृष्टांत स्फटिकाचा, तो स्फटिक जो आहे क्षणभर पाण्यासारखा वेगळा, तसा ज्ञानी भक्त इतरांपेक्षा वेगळा असून सुद्धा वेगळा म्हणता येत नाही, एवढा तो एकरूप झालेला असतो. त्यामुळं स्फटिकासारखा स्वरूपाने वेगळा असून सुद्धा वेगळा न दिसणारा असा ज्ञानी भक्त असतो. स्वरूपाचा विचार केला तर स्फटिक हा पाण्यापासून वेगळा आहे, पण बघायला गेलं तर ते दोघे एकरूपच आहे. तसा ज्ञानी हा जो आहे तो त्या तत्वाशी स्वरूपाशी एकरूप झालेला असतो, पण भक्ताच्या रूपानं त्याचं वेगळंपण थोडा काळ दिसत असतं. भक्ताच्या रूपानं तो प्रपंचात वावरत असतो. तो गृहस्थाश्रमी असू शकतो, त्यानं संन्यास घेतलेला असेल, तो संन्यासाचे धर्म पाळत असेल. आता धर्म आणि अधर्माच्या पलीकडे गेलेला असतो, पण तो गृहस्थाश्रमातले धर्म किंवा संन्यास असलेला आश्रमात असेल तर तो संन्यास आश्रमातले धर्म दोन्ही त्या ठिकाणी पाळत असतो. पाळत असताना तो वेगळा वाटतो का? कारण त्याच्यापासून बाहेर पडल्याशिवाय धर्म पाळता येत नाही ना. धर्म आणि नीती ही स्वरूपाच्या अलीकडल्या गोष्टी आहेत. धर्म आणि नीतीच्या पलीकडं स्वरूप आहे, आणि तरीसुद्धा स्वरूपाशी एकरूप झालेला काही काळ मायेमध्ये येऊन सुद्धा कधी कधी कथाप्रवचनंसुद्धा करू शकतो. कधी कधी भजनाच्या बेभान होऊन नाचू शकतो टाळ घेऊन. त्याला काय थोडा काळ असताना मायेत येतच असतो ना तो. त्या काळामध्ये तो वेगळा झाल्यासारखा वाटतो, पण खऱ्या अर्थानं तो वेगळा नाही, तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो. फक्त तो धर्म नीती पाळतो, मुलाबाळांचं संगोपन करतो किंवा संसार करतो असा दिसतो, पण दिसत असला तरी तसा नसतो. हे स्फटिकाच्या उदाहरणावरून माऊली स्पष्ट करतात. तो फार वेगळा असतो, म्हणून वरची उभी आणि लागू पडते मगाशी सांगितलेली. ऐसा बोधची केवळ जो होऊन असे निष्कळ. बोध झालेला असतो, निष्कळ असतो, तरी यावीवरी भजन शिळो माझ्या टाई. तरीसुद्धा नाम घ्यायला पुढे धावतो, तरीसुद्धा नामाचं महात्म्य जगाला पटवून द्यायला पुढे पुढे धावत असतो. ह्या जर विचाराचा भाग थोडासा आहे की एकरूपता ही बोध झालेला असतो, आणि बोध होऊन सुद्धा तो बाहेर असतो. म्हणून हा पहिला दृष्टांत दिला. स्फटिकासारखा स्वरूपाने वेगळा असून सुद्धा वेगळा न दिसणारा असा तो ज्ञानी भक्त असतो. तो एकरूप झालेला असतो. एकरूप झालेला म्हणजे की त्यामधलं आता त्यातलं काही काढता येत नाही, त्याला वेगळा करता येत नाही, पण दिसायला दिसत असेल ते वेगळं. आपण म्हणू लोणी हे रूपांतरच आहे दुधाचं. काय त्यात दूध नसते काय? असतंय त्याच्यात दूधमध्ये, पण दिसतंय काय दूध? इतकी एकरूपता त्याच्यामध्ये झालेली असते. म्हणजे दुधाची आणि त्या लोण्याची एकरूपताच असते, दुधाची आणि तुपाची एकरूपताच असते. आणि त्यामुळं दूध आणि पाणी, दूध आणि दुधात पाणी असतंच, पण पाणी वेगळ्या पद्धतीने असं सांगता येत नाही, काढता येत नाही, एवढी एकरूपता त्यांची झालेली असते. पण बघायला गेलं तर दूध आणि पाणी वेगवेगळे दिसतात. स्फटिकाच्या उदाहरण आपण बघूया की त्यामध्ये खरंच बघायला गेलं तर वास्तविकता वेगवेगळी आहे, पण खरं जसं वास्तविकता जरी असली तर पाणी आणि दूध एकरूपच असतात. इथं वर्णन केलेलं आहे. भक्ताच्या रूपानं तो कदाचित वेगळा झाल्यासारखा वाटतो, पण तो खऱ्या अर्थानं वेगळा नसतो, कारण तो ज्ञानी भक्त आहे. म्हणून वर्णन करताना म्हणतात, परी अनिकाची या दिठी नाविक. सामान्य माणसं जे आहेत त्यांना काही काळ हा स्फटिक असू सुधी काही काळ तो पाण्यासारखा भासतो. जैसा स्फटिकची भासे उदक, उदक म्हणजे पाणी, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. जैसा वारा हा गगनी विरे. दुसरा दृष्टांत बघा, जरा चढा दृष्टांत. माऊलींची एक पद्धत आहे, एक अगोदर छोटा दृष्टांत द्यायचा आणि त्याच्या वरचा दृष्टांत द्यायचा पटवून देण्यासाठी. तसे दोन दृष्टांत 114 आणि 115 नंबरच्या ओळीमध्ये सलग दिलेले आहेत. दोन्ही ओव्या एकत्र बघायला लागतील आपल्याला. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैजन सरे, जरी ऐक्या आला. जरी पवन हलवणी पाहिजे, तरी गगना वेगळा दिखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. दोन्ही एकच दृष्टांत आहेत बरं काय, पण वेगळ्या पद्धतीने सांगितला. जैसा वारा का गगनी विरे, दृष्टांत देताना जैसा शब्द वापरलेला आहे. तो काय म्हणतात, जसा एखादा हा वारा जो आहे, तसा वारा एकदा का आकाशात विलीन झाला, गगनी विराला, मग वारे पण वेगळे नुरे. मग त्याचा वारेपणा जो आहे म्हणजे त्याचा हलणं ते वेगळ्याप्रमाणे उरत नाही, कारण आकाशातून गुडूप होतो तो.
आकाश म्हणजे अवकाश. अवकाशामध्ये वारा असतोच, पण तो वारापणा त्यामध्ये एकदा एकरूप झाला आकाशाशी की त्याचं वारे पण शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी जो आहे तो माझ्याशी एकरूप झाला म्हणजे त्याचा ज्ञानीपणासुद्धा उरत नाही, कारण त्याच्याशी एकरूप होतो. पण भक्तपणा उरतो. सांगायचा मुद्दा काय बघा, तेवी भक्त हे पैज न सरे. पण भक्ताचं तो वृत्त, पैज शब्दाचा अर्थ घेतलेला वसा जो असतो तो वसा, तो पैज न सरे जरी ऐक्या आला, जरी एकरूपतेला पावलेला असला तरी भक्त नावाचं त्याचं जे वृत्त आहे किंवा भक्तपणा जो आहे तो तसाच उरतो. कारण तो जरी माझ्याशी ऐक्य भावाला प्राप्त झाला तरी मी भक्तच राहील अशी त्याची प्रतिज्ञाच असते. पैज शब्दाचा अर्थ आहे प्रतिज्ञा, वृत्त. त्यानं वृत्तच घेतलेलं असतं. मी भक्तपणानं, तू देव मी भक्त आयशे कर. मला तुझ्यात विरायचं आहे, पण विरून झाल्यानंतर जाणूनी नेनते व्हायचं आहे. मला जाणूनी नेनते करी माझे मन. काल आपण अभंग तुकोबांचा घेतला होता आणि भगवत गाथेमध्ये आपल्याला पाहण्यासाठी संदर्भ म्हणून पाहायला सांगितला होता. अतिशय सुंदर अभंग आहे, अतिशय सुंदर. जाणूनी नेनते या ठिकाणी फार आहे. अगोदर सुरुवात नेनते पण असतं, त्यानंतर जाणणं होतं आणि जाणून नेनते पण यावं लागतं. नेनते पण नाही आलं तर अहम ब्रह्मास्मीचं जे भूत आहे ते आपल्या डोक्यावर सतत बसणार आणि जीवनमुक्तीचा अनुभव आपल्याला घेता येणार नाही. यासाठी नेनतेपणच यावं लागतं. नेनते अगोदर नेनतं असतं, नेणीव असते, नंतर जाणीव असते आणि परत नेणीव यावी लागते. यावी लागते म्हणजे तेच परिपूर्णता त्यामध्ये असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे अगोदर आकाश आहे, त्या आकाशामध्ये वायू आणि आकाश वेगळे आहे. परंतु जेव्हा आकाश आणि वारा यांची एकरूपता होते आणि आकाशाच्या त्या कुशीमध्ये जेव्हा वारा शांत होतो तेव्हा त्यांच्यामध्ये एकरूपता झालेली असते. जैसा वारा गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे. मग वेगळा असा वारा काय उरतच नाही. ते भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. पण तो भक्तीची जी प्रतिज्ञा केलेली आहे त्यामुळे जरी ऐक्याला आलेला असला, जरी त्याला बोध झालेला असला तरी, म्हणजे जरी त्याला जाणीवीत तुरे असला तरी भक्तपणाची नेणीव तो स्वीकारतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मोठेपण झाल्यानंतर मोठेपण कधी शोभून दिसतं तर मोठे असून सुद्धा लहानपण घेण्यामध्ये मोठेपण शोभून दिसत असतं. नेणीवता जाणीव ही कधी शोभत असते माहिती आहे का, त्याच्यामधली नेणीव स्वीकारल्यानंतर. नाहीतर अहंकार शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जाणीवीमध्ये मीच ब्रह्म आहे असा अनुभव आलेला असतो आणि नेणीवमध्ये मीच ब्रह्म आहे हे निघून जातं. मीच ब्रह्म ही वृत्ती मावळते आणि त्याच वृत्तीला सहजता प्राप्त झालेली असते. ती नेणीव आहे. म्हणून तुकोबा म्हणतात जाणूनी नेनते करी माझे मन, म्हणजे माझ्या साधनेला काय दे, सहजता प्राप्त करून दे. नाही तर ती साधना मी करतोय हे साधनेचं भूत माझ्या डोक्यावरती राहील आणि माझ्या जाणीवेमुळे माझा अहंकार टवटवीत राहील. म्हणून मला माझी जाणीव आहे ना, झालेली जाणीवसुद्धा पुसून टाक, काहीसा बोधची केवळ होऊ नये असे निष्कुळ. आणि यावेळी त्यासाठी नेणीव येणं म्हणजे भक्ती स्वीकारणं आहे. म्हणजे आजपर्यंत अनेक भक्त आपण बघितलेले आहेत. हे तुकोबा आहेत, ज्ञानदेव आहेत, नामदेव महाराज आहेत, चोकोबा आहेत, गोरोबा काका आहेत. ही संतांची मांदियाळी आपण जर बघितली तर त्यांनी जे प्राप्त केलं ते प्राप्त करेपर्यंत ते मात्र कुठं मिसळलेले नाही. एकदा त्याचा बोध झाल्यानंतर मात्र ते लोकांच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे खरा जो सिद्ध पुरुष असतो ना, तर सिद्ध पुरुषा साधकानं एकांतातच राहावं, पण सिद्धानं मात्र लोकांतातच राहावं म्हणतात. तर शोभतं ते, कारण सिद्धाला लोकांतच बरोबर आहे. मग लोकांतात याला भक्तपणाचं व्रत स्वीकारलं पाहिजे ना. त्याशिवाय लोकांतात कसं येता येईल सांगा बघू. लोकांना झिडकारून मी माझं मोक्ष कसा प्राप्त करू शकणार आहे. तर त्यासाठी विचार सांगितलेला आहे. जेव्हा मोक्षाची प्राप्ती होते त्यावेळी मग ही जाणीव होते आणि जाणीवेचं रूपांतर जेव्हा समाजामध्ये प्रबोधन करायला आणि समाज मार्गदर्शक म्हणून उपदेश करायला जेव्हा ते संत उतरतात त्यावेळी ते नेणिवेमध्ये असतात. समोरचा समाज फार खालच्या थरावर आहे, जीव पामर विषयी अवस्थेमध्ये आहे.
मग जीव पामर विषयी अवस्थेमध्ये जर मार्गदर्शन करायला त्यांना जायचं असेल तर आपणही सोंग घ्यावं लागेल. मी विषयी आहे, मी पामर आहे आणि म्हणून मग त्यांच्याजवळ बसता येईल आणि मग मार्गदर्शन करता येईल ना. म्हणून भक्त पण काय म्हणतात बाजूला उरतं त्याचं ते, तो भक्तपण शिल्लक राहतं. म्हणून मी माझा भक्तपणा उरतो. दैवी भक्त हे पैज न सरे. म्हणून दृष्टांत दुसरा दिलेला आहे की वारा आकाशात विरला की वारेपणाने वेगळा राहत नाही, पण स्वरूपाने विचार केला तर तो विचार वेगळाच आहे. खरं बघायला गेलं तर वारा आणि आकाश वेगळंच आहे ना. हां, वायू म्हणून असतो ना तेव्हा तो आकाशाशी एकरूप असतो, आणि जेव्हा तो वारा होतो ना तेव्हा तो वायू, हलणारा वायू म्हणजे वारा, आणि शांत असलेला वारा म्हणजे वायू. दोन्हीतला हा फरक आहे. वायू कुठं कुठं नसतोय, सगळीकडे असतोय. पण सगळीकडे पानं हलतात काय बघा, नाही हलत. वायू जेव्हा हलायला लागतो ना तेव्हा त्याचं वाऱ्यात रूपांतर होतं. म्हणजे हलणारा वायू म्हणजे वारा आणि गप्प बसणारा वारा म्हणजे वायू. ह्या दोन्हीचा फरक इथं सांगितलेला आहे. आकाशात जेव्हा जातो तो वायू स्वरूपात आकाशाशी एकरूप होऊन जातो. पण जेव्हा बाहेर पडतो आणि म्हणतो आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, जे काय ऋषीमुनी वर्तले ते साच भावे वर्तावया. जे ऋषीमुनींनी सांगितलं ते सांगण्यासाठी आम्ही इकडं आलो आहे. वास्तविक आम्ही आकाश रूप आहोत. आम्ही आकाश स्वरूप. आम्हाला नाही पुण्य पाप. असा चोखोबांचा अभंग, सोयरोबानाथांचा अभंग आपल्याला बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. आम्ही मूळचे आकाश रूप आहोत, पण आम्ही हलतो आणि वाऱ्याचं रूप धारण करतो आणि जीवसृष्टी चालवतो. संत असंच करतात. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. संत ज्ञानी आहेत आणि भक्तही आहेत. नुसताच ज्ञानी अहंकारानं पछाडला जाऊ शकतो. नुसताच भक्त बोळसटपणानं वागू शकतो. जेव्हा दोन्हींचं मिलन होतं ना तेव्हा जीवनमुक्तीला पूर्णता येत असते. हा विचार लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि इथं म्हणून याच्यावर चिंतन करावं. हे चिंतन करण्यासारख्याच ओव्या आहे. दृष्टांत किती सुंदर दिला आहे हे आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये म्हणतात वायू गडप होतो आकाशामध्ये. गडप होतो म्हणजे तो त्याच्याशीच खरा एकरूप आहे. वास्तविक आकाशाचं आणि वायूचं एकत्वपणाच आहे. आकाशामध्येच तो वायू असतो आणि त्यामुळं त्याचं एकत्वच असतं. जीव आणि ब्रह्म हे एकच आहे. परंतु जेव्हा तो जीवपणानं बाहेर पडतो ना, तो नुसता जीव नसतो बरं काय. संतांची पदवी त्याला मिळते आणि जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तो जगाला मार्गदर्शन करण्यासाठी तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता म्हणजे का तर अगोदर कसा होतो मी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणजे उरलो भक्त म्हणून माझं भक्तपण आता मी वेगळं आहे. आता मी उपकार करण्यासाठी भक्ताची पदवी गेलेली आहे. पण अगोदर मात्र मी जे प्राप्त करायची आहे ती जाणीव प्राप्त केलेली आहे. आणि आता उरलो उपकारापुरता म्हणजे माझ्या जगण्याचा उद्दिष्ट फक्त लोकांना उपदेश करणं आहे. फार खोलात जाऊन त्याचा विचार करावा लागतो. दृष्टांताचा ज्ञानी आणि भक्त दोन नाहीत हे सांगायचा मुद्दा आहे. पण दिसायला दिसतात मात्र. तुकोबा देहधारी होते, माझे सद्गुरू देहधारी आहेत. आता इतके सगळे ग्रंथ लिहायसाठी खाली उतरायला नको का. आता 40-45 ग्रंथ माझ्या सद्गुरूने लिहिले. हे ग्रंथ लिहिताना त्या आत्मतत्वापासून बाजूला येऊनच मायेत येऊन लिहावं लागते ना. नाही तर लिहिण्याची सांगण्याची क्रिया घडेल कशी. म्हणून ते मायेत उतरतात आणि भक्तपण आपला सिद्ध करत असतात. भक्तपणामध्ये कळवळ असतो आणि ज्ञानामध्ये क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठा असते. ब्रह्मनिष्ठा आणि क्षत्रियत्व जे असतं ते ज्ञानामध्ये असतं आणि कृपाळूपणा जो असतो तो भक्तामध्ये असतो. त्यामुळं भक्त आणि ज्ञानी एक होऊनच क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे सद्गुरू तयार होत असतात. त्यामुळे सद्गुरू ज्ञानी आहेत आणि ज्ञानाबरोबर भक्तही आहेत. तुकोबा ज्ञानोबा ज्ञानी आहेत आणि ज्ञानाबरोबर भक्तही आहेत. भक्त असलेलं नसते तर त्यांना जगाची कल्याणाची काही काळजी पडली नसती. ज्ञानी स्वतः मुक्त झाला, मग मुक्त झाला तर त्याचं सगळं इतिकर्व्यता झाली ना, कृतार्थता प्राप्त झाली. पुन्हा काय करायचं शिल्लक असतं का. पण तरीसुद्धा काहीतरी करतात. ह्याचा अर्थ येतो कळवळा म्हणून. या कळवळा कुणाला येतो, जे कृपाळुता आहे ज्यांच्याकडं
त्यांनाच कळवळा येतो. म्हणजे जे भक्त म्हणून प्रेमात येतात, उतरतात ना, मग ज्ञानेच्या जोडीला, त्याला आपण प्रेमलक्षणा भक्ती म्हणतो ना, ज्ञानलक्षणा भक्ती आणि प्रेमलक्षणा भक्ती, दोन्हींनाही तेच नाव आहे. प्रेमाशिवाय ज्ञान शोभत नाही आणि ज्ञानाशिवाय प्रेमाला अपूर्णता आहे. या दोन गोष्टी जर लक्षात आपण घेतल्या तर ह्या ज्ञानी आणि भक्तामध्ये काहीही फरक नाही. आकाशात गडप झालेला वारा आणि आकाशातून बाहेर पडून आकाशात गडप झालेला वायू आणि आकाशापासून दूर होऊन वाहणारा वारा, यामध्ये फरक काही नाही आहे. दोन्ही तेच आहेत. जरी पवन हलवुनी पाहिजे, तीच पुढची ओवी 115 नंबरची आहे. पवन म्हणजे वारा हलवुनी पाहिजे. जर पंखा समजा घेतला आपण आणि पंख्यानं जर हा वायू हलवला, पवन हलवुनी, तरी गगना वेगळा देखील. मग तो आकाशापासून बाहेर पडला का नाही? पडला. अगोदर आकाशाच्या कुशीत दडून बसला होता वारा, तोच जर असा हलवला लगेच बाहेर पडला. एरवी गगन तो सहजे असे जैसे, पण एरवी आकाश आणि वायू यांच्यात कार्यकारण भावक मूलक अनन्यत्व असल्यामुळे तो वायू सहजच आकाशरूप जसाच आहे. वास्तविक जीव आणि ब्रह्म एकच आहेत, पण ब्रह्मत्वाला चिकटून लोकांच्या समोर साधनेचं एक आदर्श निर्माण करता येत नाही. लोकांना जर साधनेला लावायचं असेल आणि जगाच्या कल्याणाचा विचार जर करायचा असेल तर जगाच्या कल्याणात संतांची विभूती, संतांच्या ज्या ज्या रचना आहेत, अवतार जे आहेत, ते अवतार ज्ञानानंतर प्राप्त झालेलं आहे. अप्रोक्ष ज्ञानानंतर त्यांनी परोक्ष ज्ञान देण्यासाठी लोकांच्यामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे आपणासारखी करते तात्काळ नाही, काळ वेळ ते लागी. आपल्यासारखं सगळ्यांनी व्हावं अशी त्यांची धारणा आणि त्यांचं चिंतन असतं. आणि म्हणूनच इथं वर्णन करताना दुसऱ्या दोन दृष्टांतामध्ये वर्णन केलेलं आहे की गगन आणि वारा दोन भिन्न नाहीत. भक्त ज्ञानाने एकरूप झाला तरी काय होतं, भक्त म्हणून घेतलेलं त्याचं व्रत काही संपत नाही ना, आहे तसंच राहतं. वारा वेगळा नाही तसा, पण पंखा जर चालू केला तर तो वेगळा आहे असं लक्षात येतं, नाही तर इतर वेळी दिसतच नाही. आपण वायूमध्ये असतोय का नाही? असतो. मग आपल्याला गार कशामुळे वाटतं? वायूमुळे नाही, वाऱ्यामुळं. आपण नाकातून जो घेतो तो वायू असतो आणि झाडाला हलवणारा जो असतो, आपले कपडे वाळवणारा जो असतो, तो वारा असतो. दोन्ही एकच आहे. पण जेव्हा तो गगनात गुडूप होतो ना, तेव्हा तो वायू असतो. आणि गगनापासून वेगळा होतो ना, तेव्हा तो समाजात येतो आणि संत बनतो. रामकृष्ण परमहंसांनी दोन सत्पुरुषांची कथा आणि दृष्टांत सांगितला आहे त्यांच्या रामकृष्ण वचना परमामृतमध्ये. ते म्हणतात, दोन साधू पुरुष आहेत, दोघेही बाहेर पडले प्रवासाला आणि बाहेर पडता पडता टेकडी लागली. त्या टेकडीवर चढले. टेकडीवर पोचल्यानंतर त्यांना ते असं अत्यंत सुंदर असं दृश्य दिसायला लागलं आणि हे सुंदर दृश्य मोहून टाकणारं होतं आणि तो आनंद त्यांना सामावता येत नव्हता. इतका प्रचंड आनंद त्यांना त्या दृश्याचा झाला आणि त्या दृश्यांचा मागोवा घेत आणि त्याच आनंद लुटण्यासाठी एक साधू तसेच पुढे गेले आणि त्या आनंदामध्ये विलीन झाले. ते मागं आले नाही. आणि त्यातला एक साधू पुरुष आहेत, ते त्याच टेकडीवरून परत पाठीमागं आले आणि जो आनंद त्यांनी भोगला होता तो जगाला येऊन सांगण्यासाठी पाठीमागं आले. फार अत्यंत दोन साधूची ही कथा, छोटाशी ही कथा जी आहे ती फार मार्मिक कथा आहे, लक्षात घेण्यासारखी आहे. असे काही सत्पुरुष सुद्धा आपल्याही ठिकाणी भारतवर्षामध्ये जन्माला आले. त्यांनी काय मुक्तीसुद्धा, जे कृष्णमूर्ती, आता जे कृष्णमूर्तीने एवढं त्यांचं वाङ्मय जरी असलं तर ते कोणीतरी तयार केलेलं आहे. वास्तविक त्यांनी स्वतः कधी उपदेश करायला फारसे गेले नाहीत. निसर्गदत्त महाराज फारसे दुसऱ्यांना शिकवण्याच्या नादात किंवा सांगत होते ते, परंतु काही ग्रंथ लिहिण्याच्या भानगडीमध्ये किंवा कथा कीर्तनामध्ये रमले नाहीत. घ्या, तुम्हाला पाहिजे असेल तो बोध घ्या. कारण त्यांनी स्वतःच ते तत्त्व भोगलेलं होतं, अनुभवलेलं होतं. निसर्गदत्त महाराजांनी सुद्धा खूप मार्गदर्शनाने उपदेश केलेला आहे, पण तो उपदेश त्यांनी स्वतः काही लिहून ठेवलेला नाही. ज्याने ते ऐकला अशा एका परदेशा माणसानं म्हणे ते लिहून ठेवला, भारतीय माणसांनंतर त्याचं भाषांतर केलं. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. असे काही जे कृष्णमूर्तीसारखी लोक जे आहेत ना, त्यांनी मुक्तीचा अनुभव घेतला आणि मुक्तीचा अनुभव घेऊन आपल्या मुक्तीमध्ये आनंद भोगत राहिले.
पण असे काही सत्पुरुष आहेत, तुकोबा आहेत, ज्ञानदेव महाराज आहेत, आपल्याकडले कबीर महाराज आहेत, ही सगळे सत्पुरुष आता आपल्याकडले जे आहेत भारतातले संत म्हणून ज्यांची गणना केली जाते, ते ह्या साधू पुरुषाची जी कथा आहे ना, रामकृष्ण परमहंसाचे, ते परत आलेल्यामधले आहेत. म्हणून तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याची कारणाशी. आम्ही वैकुंठातले आहोत खरे, पण आम्ही आलो का माहिती आहे, हे तुम्हाला सांगायला. वर्तेले 7 ऋषी जे काय आहे, ती खरं गोष्ट काय आहे ते तत्व सांगायसाठी आम्ही आलो. तसा गगनामध्ये वारा गुडूपही होऊ शकतो आणि तिथंच राहू शकतो, पण जेव्हा तो बाहेर पडतो ना, तेव्हा वाऱ्याचं रूप घेतो आणि जगाला गारवा देतो. संत तसे करतात. म्हणून ज्ञानी जो आहे ना, तो गुडूप होणार आहे. आणि ज्ञानी जो आहे ना, तो आकाशामध्ये गुडूप होणारा वायू आहे. आणि भक्त जो आहे ना, तो आकाशापासून वेगळा राहून वाहणारा वारा, जो जगाला गारवा देतो. जगाला संत हे काय कसले विश्रांतीचं स्थळ काय वर्णन केले समर्थाने त्यांचं, इतकं आनंदाचे स्थळ. संत सुखची केवळ, हे सुख आणि आनंद द्यायसाठी ते असे पृथ्वी तलावर अवतरतात. जसा वारा आकाशातून बाहेर पडतो तसा. अतिशय सुंदर दृष्टांत आहे बघा. त्यामुळे हलणाऱ्या वाऱ्याकडं पाहिलं की तो आकाशापेक्षा वेगळा दिसतो आणि तो भगवंताशी एकरूप असतो. मात्र प्रपंचाशी वियोग आणि भगवंताशी योग, 2 गोष्टी त्यामध्ये असतात बघा. प्रपंचाशी योग होतो म्हणून अन्य चिंतन त्यांचं संपून जातं. सतत त्यांचं अनुसंधान मात्र तिथंच असतं. वारा जरी वाहत असला तरी वाहतो आकाशातच. आकाश सोडून कुठं जात नाही. अवकाश सोडून त्याचं स्थानच कुठं आहे सांगा बघू वाऱ्याचं. जाऊन जाऊन वाहिला म्हणजे वाहतो तरी कुठल्या मर्यादेत, लिमिटेशन काय आहे, अवकाश. का त्याच्या बाहेर जाऊन कुठं वाहतोय काय तो? नाही. आलाय बाहेर तिथून, पण राहतोय तिथंच, दुसरीकडं कुठं जात नाही. तसा तो आहे. त्याचं अनुसंधान जरी प्रपंचात तो असला तरी प्रपंचात राहून सुद्धा अनुसंधान मात्र स्वरूपाचंच आहे. आत्म्याच्याच अनुसंधानामध्ये राहतो तो, दुसरीकडे कुठं जातच नाही. मग त्याचं आत्मचिंतन जे असतं तिथंच असतं. गवळणी दूध दही लोणी विकायला जायच्या, पण दूध दही लोणी विकणं हा त्यांचा प्रापंचिक व्यवहार असायचा, त्यांचा व्यवसाय होता, म्हणून ते करायच्या. पण चिंतन कुठल्या करायच्या? कोणी दूध घ्या, कोणी दही घ्या, कोणी लोणी घ्या असं न म्हणता कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. हे वर्णन कुठलं आलं? तर अनुसंधान गोविंदाचं आहे, पण डोक्यावर दही आहे. डोक्यावर दही दुधाची मडके आहेत, डोक्यात नाहीत. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. दही दूध डोक्यावर आहे त्यांच्या, डोक्यात नाही. तसा प्रपंच त्यांच्या हातापायानं आणि इंद्रियाने ते करतात, पण अंतःकरणात प्रपंच नाही आहे. अंतःकरणामध्ये गोविंदच बसलेला आहे. जेव्हा भगवंत अंतःकरणामध्ये राहतो तेव्हा त्या सत्पुरुषाच्या क्रिया जरी तो कुठेही वावरत असला तर त्या क्रियेला काय अर्थच राहत नाही ना. कुठल्या क्रियेला अर्थ राहत नाही? जर तो प्रापंचिक क्रिया करत असेल, पारमार्थिक क्रिया करत असेल, त्या क्रियेच्या स्तरावरतीच राहतात. कारण अनुसंधान कसलं असतं त्याचं? तर अनुसंधान भगवंताचंच असतं. या गोपिकांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की त्यांचे दह्याची आणि दुधाची मडकी डोक्यावर घेऊन फिरत होते, पण बोलताना दही दुधाचं नाव नव्हतं, कारण डोक्यावर होतं त्यांच्या दही दुधाचे माठ. पण खरे जे आहेत त्यांचं ते जे अंतःकरणामध्ये आहे ते डोक्यात काय होता? देव, आणि डोक्यावर होता दुधाचा माठ. ह्यातला फरक आपण जर लक्षात घेतला तर भक्त आणि ज्ञानी तेच असतात. काय त्याने कुठलं मोठं पंडित होत्या काय? त्या कुठले ग्रंथ वाचले होते गोपिकांनी? नाही. पण वर्णन करताना सुद्धा नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ती कशी असावी? यथा गोपिका, सगळ्या गोपिकांसारखी भक्ती असावी. म्हणून त्यांची कुठल्याही प्रकारची प्रापंचिक आसक्ती संपलेली असते, पण प्रपंच करत असतात. हा मुद्दा भक्तांच्या बाबतीतला आहे. आणि प्रपंच करत असताना
तो जसा स्फटिकाचं उदाहरण दिलं ना, तो स्फटिकापेक्षा वेगळा दिसेल, पण असतो मात्र स्फटिक आणि पाण्यारूप. जो वाऱ्यासारखा वाहत्याला दिसेल, पण तो आहे गगनरूप. म्हणून गगनासारखा, गगनामध्येच गुडूप होणारा, गगनाचं आणि वायूचं, वाऱ्याचं जे लक्षणं आहेत ती समान आहेत. म्हणून त्यांना या प्रापंचिक क्रियेमध्ये रस नसतो. करायच्या म्हणून त्या क्रिये करत असतात, ते प्रपंचात रमत नाहीत, कारण त्यांनी प्रपंचाला ओळखलेलं असतं. कोणत्या दृष्टीनं? वर्णन केले, अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. त्यांना बुधा म्हणजे त्यांना बोध झालेला असतो. बुधा म्हणजे हे पंडित, ते काय करतात संत लोक? न रमते बुधा, तेषु न रमते बुधा, त्यात रमत नाहीत. कारण अद्यंतवंत कौंतेय, अद्यंतवंत आहे अर्जुना, असं त्यांनी जाणलेलं असतं प्रपंचाला. त्याला आदी आहे आणि अंत आहे, म्हणून ते प्रपंचामध्ये रमत नाहीत. आणि ते कोण असतात? असा बोध झालेले जे असतात. म्हणून सगळीकडे ते ब्रह्मस्वरूप म्हणून पाहत असतात. त्यामुळे त्यांना काहीतरी मिळवावं अशी काही इच्छा शिल्लक राहिलेली नसते, कुठल्याही प्रकारची इच्छा नसते. म्हणून 12व्या अध्यायातले सगळे श्लोक आहेत ना गीतेचे, आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या ज्या आहेत ना, ते ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगणाऱ्या ओव्या आहेत. जरा जर ह्या ओवींचा अर्थबोध आपल्याला कळावा असं वाटत असेल, तर तो 12व्या अध्यायातले श्लोक आणि त्याच्यावरल्या ओव्या थोड्याशा विचारात घेतण्यासारख्या आहेत. द्व्योन रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. किती भक्ताचं वर्णन केलेलं आहे बघा. योन हृष्यती, कशाबद्दलचा हर्ष नसतो. न द्वेष्टी, कुणाचा द्वेष करत नाही. न शोचती, कशाचा शोक नाही. न कांक्षती, कशाची इच्छा ठेवत नाहीत. शुभ आणि अशुभ परित्यागी, त्याचा त्याग केलेला असतो. हे शुभ आहे, हे अशुभ आहे, वाईट आहे, हे चांगलं आहे, या द्वंद्वाच्या पलीकडे ते गेलेले असतात. आणि म्हणून इथं वाऱ्याचं आणि गगनाचं उदाहरण वर्णन करताना भक्तांना लागू केलेलं बरं काय. वाऱ्याला भक्त म्हटलेलं आहे आणि गगनाला ते स्वरूप म्हटलेलं आहे. आणि गगनामध्ये ते स्वरूप, ते स्वरूपामध्ये हा भक्त घडूप झालेला असतो. जसा कधीतरी आईच्या कुशीत पोहडलेलं बाळ असतं, ते खेळायला बाहेर धावत असताना आणि आनंद लुटतं, तसं हे समाजात येतात आणि आनंद लुटतात. पण आईची कुशी ही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी विश्रांतीचं स्थळ असतं. ती गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी माऊली आपल्याला सांगतात. त्यामुळे हे जे भक्त असतात ना, त्यांना काही घेणं देणं काय नसतं, आणि त्यांच्याकडे कुणाचं काही मागणं पण नसतं. काही मागत नाहीत कुणाकडे, देवाकडे पण मागत नाही. काहीच न मागे कोणाशी तोची आवडी देवाशी, तुकोबा म्हणतात. कुणाकडेच काय मागत नाही ना, तो देवाला आवडतो. सतत मागणी करणारे कुणालाच आवडत नाही. मग देवाला काय आवडतील सांगा बघू. हे द्या, ते द्या, अमुक द्या, तमुक द्या, असं सारखं जर म्हणत असतील ना, आपल्या कुणाकुणाला तरी सगळ्यांच्याकडनं अपेक्षा ठेवत असतील, तर त्यांना काय अपेक्षा भंगाचं दुःखच भोगावं लागेल ना. दामाजी पंतांना ते बिदरचे बादशाचे शिपाई कैदी करून घेऊन गेले, कारण त्यांनी काय केलं होतं, ते प्रमुख होते ना त्या काळातले. त्यांनी आपलं कोटार, धान्याचं कोटार, सरकारी कोटार होतं, ते दुष्काळामध्ये गरिबांसाठी खुलं केलं. त्यांना पाहवलं नाही ते, आणि पाहवलं नाही म्हणून त्याने खुलं केलं. आणि पकडायला शिपाई आले, तिथले जे बादशाचे जे शिपाई होते ते पकडायला आले. पण पकडायला आले तरी त्यांना जेवणाची मेजवानी त्यांनी दिली. घरामध्ये बायकोला सांगितलं, बाहेरचे लोक पाहुणे आलेले आहेत, त्याला जेवण कर. बायकोला म्हटलं तर ते पकडणार नाहीत, कारण जेवलेत ना आमच्यात, त्यामुळे पकडणार नाहीत. आता जेवून झाल्यावर शिपाई म्हणले, आम्हाला काय, आमची इच्छा नाही पकडायची, पण बादशाची ऑर्डर आम्हाला आहे, त्यामुळे तुम्हाला घेऊनच जायला लागणार आहे. त्यावेळी त्यांची बायको जी होती ना, ती म्हणली, देवा तुझ्यासाठी आम्ही काय केलं नाही का, हे दिवस दाखवायला माझ्या नवऱ्याला कैद केलं. काय माझ्या नवऱ्यानं मोठं केवढं काम केलेलं होतं, तरीसुद्धा त्याला कैद करून घेऊन निघालाय तुम्ही, आणि ही परिस्थिती त्यांच्यावर आणली. त्यावेळी दामाजी पण तिच्याकडे बघून म्हणतात, का अगोदर त्याला सगळ्या जगाचं ओझं त्याच्या डोक्यावर आहे, आणि परत कशाला काम लावायला लागलीस तिला, मला सोडून आण म्हणून. ह्याला ज्ञानी भक्त म्हणायचा. दामाजी पंताचं उदाहरण त्यासाठी आहे की दामाजी पंताची ही कळवळा जो आहे ना, हे भक्तालाच येतो. ही करुणा आणि प्रेम आहे, भक्ताचा स्थायी भाव असतो. आणि त्यामुळे इथं वर्णन केलं आहे. दामाजी पंत नंतरचा मुद्दा आहे त्यांच्या कथेमध्ये. दामाजी पंतांना सोडलं,
ते निर्दोष सुटलेले आहेत. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही संकट आलं तरी देवाकडे काय मागत नाही. रामकृष्ण परमहंसांना एवढा गळ्याचा कॅन्सर झालेला होता, एवढी मोठीच्या मोठी गाठ होती. सगळे त्यांचे अनुयायी बोलत होते, काय तुम्ही सगळ्या कालीमातेकडनं सगळ्यांचं भलं करून घेतलं, कालीमातेला सांगा ना की तुमची गाठ बरी करायला. आणि ते म्हणजे मला कुठं दुखणं आहे, माझ्या शरीराला दुखणं आहे, माझ्या शरीराला आजार आहे, मला आजार नाही, मी कसा आजारी पडेल. मग कशाला सांगू कालीमातेला आणि उगाच संकटात टाकू. तिचं तिला काम चाललंय जगाचं चलनवलन करण्याचं, ती करत राहू दे. हे मोठं बोलणं फक्त ज्ञानी भक्ताला कळतं, ज्ञानी भक्ताला समजते ही भाषा. अन्याला समजणार नाही. 2 दृष्टांत दिलेत ना, गगनाचा आणि वाऱ्याचा, सामान्य दृष्टांत नाहीत बरं काय ते. उगीच द्यायचे म्हणून माऊली देतात नाही, फार खोल अर्थ त्यामध्ये आहेत. म्हणून कुठलंही संकट आलं ना, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापीन विचारते. आपल्याला दुसऱ्या अध्यायामधला श्लोक जो स्थितप्रज्ञ लक्षणाचा सांगितलेला आहे ना, त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये वर्णन केलेला हा स्थितप्रज्ञांचा वर्णन करणारा श्लोक आहे. मोठ्यात मोठ्या संकटामध्ये सुद्धा ते विचलित होत नाही. किती मोठं सुख संकट आलं तरी ते विचलित होत नाहीत. हे त्या भक्ताचं, ज्ञानी भक्तांचं लक्षण आहे. फार सुंदर दृष्टांत देऊन माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आणि कालचिनी दिठी नावेक जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्याला. जरी पवन हलवुनी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. आता हे दृष्टांत देऊन झालेले आहेत. पुढे सिद्धांताची ओवी आहे, पण ती आपण पुढच्या चिंतनामध्ये बघूया. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.